साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी एक वादग्रस्त विधान केलं। हिंदू परिवारामध्ये प्रत्येकानं 5 मुलं जन्माला घाला असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलंय। 5 मुलं जन्माला घालून 1 मूल संन्याशाला द्यावं असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलंय। पुण्याच्या इंदापुरातील हिंदू संमेलनादरम्यान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं। क्या आप पक्के वाले हिंदू हैं तो देश के लिए संतान पैदा करिए, 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4 नहीं 5, क्योंकि धर्म ध्वजा उठा करके चलने वाला चाहिए, वह आपकी संतान होना चाहिए। एक साधु सन्यासियों की यहाँ दे दो, क्योंकि वह राष्ट्रभक्त बनाएगा, आध्यात्मिक व्यक्ति बनाएगा और देश के साथ चलने वालों, देश में अलग जगाने के लिए चाहिए, धर्म प्रचार के लिए चाहिए, वह संतान आपकी होना चाहिए। एक सीमा की रक्षा के लिए भी होना चाहिए, एक राजनीति के लिए भी योजना होना चाहिए जो शुद्ध राजनीति कर सके। ऐसी संतानें, 5 संतानें कम से कम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोलकात्यासाठी रवाना झालेले आहेत। उद्या पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावणार आहे। शुभेंदू अधिकारी उद्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोलकात्यात दाखल झालेले आहेत। शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार कोलकात्यात पोहोचल्या। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलही कोलकात्यात पोहोचल्याची माहिती मिळते। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार त्यांना मीच घालेन असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। 2029 मध्ये कुठल्या पक्षाची आघाडी होईल माहीत नाही असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली। जर मुख्यमंत्री या राज्याचा झाला तर पहिला हार मीच त्यांना घालीन। 2029ला जर तुम्ही त्यांच्या विरोधात ते उभे राहिले तर त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही? नाही, 29 मध्ये आता कोण कुठल्या पक्षातून, कोण कुठल्या आघाडीत युती लढतंय हे 29 मध्येच कळेल ना। पुढे सांगता येत नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात? नाही, हे दोन्ही राष्ट्रवादीचं मी म्हणत नाहीये, मी जनरली म्हणते। तुम्ही बघा ना आता तामिळनाडूमध्ये काय चाललंय, त्याच्यामुळे आता 29, मी तर म्हणते आता 26 तर जगूया। तर MIM नगरसेवकानं निदा खानला लपवला असेल तर पोलीस कारवाई करतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। समाजविघातक कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिला। ही बाई जी आहे ही फरार होती, ती आता छत्रपती संभाजीनगरमधनं तिला अरेस्ट केलेलं आहे अशी माहिती मला सुद्धा मिळालेली आहे। आता ती कुठे होती, कुणाकडे होती याच्याबद्दलची मला फारशी माहिती नाही आहे, परंतु एवढंच आहे की कुठेही असेल, पाताळात जरी असतील तरी या मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस त्यांना शोधून काढल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीच्या समाज विघातक घटना करणारे जितके असतील त्या कुणालाही सोडलं जाणार नाही। हा स्ट्रॉंग मेसेज हा देवेंद्रजींचा आणि महायुती सरकारचा। MIMचा नगरसेवक होता, त्यांनी आसरा दिला तिला अशी एक माहिती समोर आली। नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये आणि जर असं काही असेल तर निश्चितपणे पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील। तर वंदे मातरम न म्हणणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं असं नितेश राणेंनी म्हटलंय। वंदे मातरम न म्हटल्यास ओवेसींना महाराष्ट्रातून हैदराबादला पाठवू असं नितेश राणेंनी म्हटलंय। नितेश राणेंचा असदुद्दीन ओवेसींना इशारा पाहिला। बोलताना वंदे मातरम हे आमचं राष्ट्रगीत आहे, देशाचं गीत आहे। ज्याला हे म्हणायचं नसेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये निघून जावं। आणि ज्या दिवशी वंदे मातरम सुरू असेल आणि ओवेसी अगर बोलताना दिसला नाही आणि तो नेमका अगर महाराष्ट्रात असेल तर पैजामा काढून त्याला हैदराबाद पाडून देऊ आम्ही।